सो आन्सर रायटिंग साठी मी एक दोन चार गोष्टी सांगतो तुम्हाला प्रायमरी लेवलला, है ना. म्हणजे मग तुमचं कन्फ्युजन प्रायमरीली तरी क्लिअर होईल. आता तुमचे जेवढ्यांचे मी चेक केले, हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ऍट द इनिशियल स्टेज. So first of all, you should congratulate yourself that you have written a good answer or you have tried well. ठीक आहे. असं काही आपल्याला कधी असं थोडी लिहितो आपण, है ना. राईट. अँड दॅट टू ऑफ अ सोशलॉजिकल टर्म्स. आता मिस्टेक्स काय काय झाल्यात त्याच्यावर डिस्कशन करू. काय काय मिस्टेक झाल्यात. पहिले काही बेसिक मिस्टेक ज्या कॉमन असतील, फक्त सोशलॉजीला नाही, तुम्ही जीएस ला पण वापरू शकता. ठीक आहे. तर त्या कॉमन मिस्टेक काय काय आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्वाचं येतं की सर हँड रायटिंग हा कॉमन क्वेश्चन असतो. ठीक आहे ना. की हँडरायटिंगचा काय आहे सर इश्यू, की डज हँडरायटिंग मॅटर्स. So obviously the answer is yes also and no also. Right? Why I say yes also and no also? Yes is because handwriting should be at the bare minimum requirement is it should be readable. That is the only requirement we have. Okay. अगदीच असं काहीतरी चित्र काढलेले आहेत विचित्र आणि ते काही समजत नाहीये. सो देन ऑब्विसली इट वोंट फेच एनी मार्क्स. Please understand the basic principle of evaluation for the evaluator. Okay, it is a psychology. हे लक्षात घ्या पहिली गोष्ट. राईट. जेवढं तुम्ही त्याला इज करणार त्याचं वर्क, तेवढे तो तुम्हाला जास्त मार्क देणार. हा हे प्लेन प्रिन्सिपल आहे इन द इव्हॅल्युएशन. वन्स यू ट्राय टू इरिटेट हिम, ओके, इफ आय एम रीडिंग दिस आन्सर, ओके, and if I get stuck into something, अरे I don't understand की what this guy has written. मला तुम्ही जितक्या वेळा थांबवलं तितके तुमचे मार्क कमी व्हायला सुरुवात होते. हे सरळ रिलेशन आहे. मला तुम्ही जितका त्रास देणार इव्हॅल्युएशनच्या दरम्यान, तितके मार्क्स तुमचे कमी होणार. दिस इज द व्हेरी प्रॅक्टिकल रूल वी हॅव बिकॉज इव्हॅल्युएटर्स आर ऑल्सो ह्युमन बीइंग्स. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. येस और नो. And they have a huge task of evaluating your all the papers. Yes or no. So they'll just scan through it, and during their scanning if they stuck somewhere, so therefore they will काय मार्क्स कमी होण्याचे चान्सेस तयार होतात. ओके. सो हँड रायटिंग इज वन थिंग. देन अगेन, टू इज द टास्क ऑफ इव्हॅल्युएटर, व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू हायलाइट अँड अंडरलाईन. ओके. हायलाइट और अंडरलाइन द important points or important words during writing only. येते लक्षात. Don't highlight it afterwards कि सर I'll write all the answers first and then I'll highlight afterwards. ऐसे नहीं होता है, ऐसे कभी नहीं होगा. Okay, it will happen, never it will happen like that. You will have to highlight the sentences when you are writing it. Okay, because while writing you know ना की कुठले सेंटेन्स किंवा कुठलं स्टेटमेंट किंवा कुठला कीवर्ड इम्पॉर्टंट आहे माझ्या मते. सो जस्ट हायलाइट इट. बाय हायलाइटिंग यू आर आस्किंग द इव्हॅल्युएटर की प्लीज रीड दॅट ओनली. यू जस्ट सॉ की मी किती वेळ घेतला इव्हॅल्युएशन साठी, तेवढाच वेळ असतो. तो तेवढ्या वेळेत तुमचं बेस्ट तुम्हाला आउटकम द्यायचंय. तुम्ही कितीही पानं फुलं फळं इथे काढून ठेवली, तो इंटरेस्टेड नाहीये इव्हॅल्युएटर. हे लक्षात घ्या. ठीक आहे. द इव्हॅल्युएटर इज इंटरेस्टेड ओनली इन द फ्लो अँड इन द कीवर्ड्स बेसिकली. राईट. त्याच्यावरून त्याला समजेल द गाय इज व्हेरी मच एक्सपर्ट अँड व्हेरी मच सिनियर. ओके. जे कोणी तुमचं इव्हॅल्युएशन करणार आहे त्यांची एक्सपर्टीज असणार आहे, ते सिनियर असणार आहे. सो दे नो what to check and what to skip. Okay, so therefore you need to compel them ki sir please read this. Okay, so therefore try to highlight and underline. येते लक्षात. तुम्ही कोणीच केलेलं नाहीये, सो त्याच्यामुळे ते एक मी सांगितलं. देन हे तर दोन झाले हँड रायटिंग बद्दल. प्लस अजून छोटं मोठं गोष्ट आहे की जे आपण प्रेझेंटेशनच्या कॅटेगरीत जाऊ शकतं. दॅट इज सम ऑफ यू हॅव डन स्पेलिंग मिस्टेक्स. ओके, सो प्लीज अवॉइड इट. येते लक्षात. राईट. स्पेलिंग मिस्टेक्स अँड ते एकाच याच्यात येईल, सेंटेन्स फॉर्मेशन. Okay, so please don't do it. Spelling mistake and sentence formation. Wrong sentence formation, again the evaluator will get stuck. Okay. Wrong spelling mistake, your impression will be set like that. Okay. You are writing it in English, so it is least bare minimum expectation that you should know the correct spelling of whatever you are writing. Yes or no? Okay. Belief चं spelling काय आहे? Belief हे आहे का believe हे आहे? So you should know this thing की काय स्पेलिंग आहे. ओके. इथे बेअर मिनिमम रिक्वायरमेंट आहे. राईट. सो ते एक झालं. हायलाइट अंडरलाईन झालं. हा. देन युअर लँग्वेज, दिस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग. लँग्वेज इज व्हॉट, युअर लँग्वेज शुड बी लुसिड इनफ टू अंडरस्टँड. ओके. बऱ्याच वेळा असं होतं की आपण we just try to deliberately we try to make it complicated just to show the impression. So please don't
थिंक की तुमची लँग्वेज खूप शशी थरूरियन असली तर तुम्हाला मार्क्स जास्त मिळतील असं होणार नाही. मार्क्स कन्सेप्टचे आहेत, मार्क्स लँग्वेजचे नाहीये. दिस इज नॉट अ लँग्वेज पेपर. ओके, अंडरस्टूड. युअर लँग्वेज इज गेटिंग एक्झामिन्ड इन युअर एसे पेपर. येते लक्षात? इथे नाही, इथे कन्सेप्ट, इथे पर्स्पेक्टिव्ह. येते लक्षात? दे विल थिंक अबाउट द पर्स्पेक्टिव्ह, व्हॉट पर्स्पेक्टिव्ह यू हॅव पुट देअर. ओके, सो प्लीज मेक शुअर की युअर लँग्वेज इज लुसिड इनफ टू अंडरस्टँड. ठीक आहे, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स सगळं एकत्र नाही करायचं. ओके, सो ही लँग्वेज इज लुसिड इनफ. ते सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये पण जाऊ शकतं. सो दिस इज वन रिमार्क आय वॉन्ट टू टेल यू. हे एक झालं. देन आता स्पेसिफिकली सोशोलॉजी बद्दल बोलायचं झालं तर यूज ऑफ कीवर्ड्स. ओके, दिस इज मोस्ट इंपॉर्टेंट एस्पेक्ट. इफ यू आर नॉट यूजिंग द कीवर्ड, जैसे कि सोशल कम्युनिटी के बारे में आपने लिखा, बहुत कम बच्चों ने वी फीलिंग ऐड किया है उसमें. yes or no? That is nothing but social community. Then evaluator will see, okay, social community, we feeling, done. वो कुछ पढ़ेगा ही नहीं आगे. वो समझ जाएगा कि okay, इस बंदे को क्या कहना है, he is correct. Okay, तो वी फीलिंग अगर अब आपने मिस कर दिया है तो हाउ कम दैट इवेल्युएटर विल नो? तो आपका सोशल कम्युनिटी और सोशल इंस्टीट्यूशन और सोशल रिलेशन एक ही हो गया फिर. yes or no? Right? So appropriate use of keyword is very important from the sociological perspective. इसे कनेक्ट करके दूसरे लोग ये भी कहते हैं कि अप्रोप्रिएट यूज ऑफ थिंकर्स. आई वुड से कि देयर इज नो क्राइटेरिया हाउ मेनी थिंकर्स यू हैव टू यूज इन वन आंसर. ओके, अगर आप थिंकर स्किप कर दो तो कोई नुकसान नहीं होने वाला है, लेकिन थिंकर तो यूज करेंगे ही हम, लेकिन थिंकर अगर आप एक बार भूल भी गए तो नुकसान नहीं होने वाला है. बट यू कैनॉट स्किप द कीवर्ड्स. जो अभी पूरा बुक दिया है ना कीवर्ड्स का, तो वो कीवर्ड आप स्किप नहीं कर सकते हो बिल्कुल भी. ओके, अंडरस्टूड. दैट इज वन थिंग आई वुड लाइक टू पॉइंट आउट हियर. देन जो मैं अभी इवेल्युएशन कर रहा था तो लैंग्वेज हो गया. हाँ, बाकी छोटी मोटी बातें कि वो मार्जिन फॉलो करना है यार. जो मार्जिन आपको दिया है, यू कैनॉट exceed that margin. If you are exceeding the margin, definitely that is a punishment. Okay, you will attract the punishment. Please don't exceed that margin जो आपको पेपर दिया है वो. Then कीवर्ड्स के साथ appropriate use of example. मैं अभी डिस्कशन करते वक्त हमारे सेशंस में आपको जो एग्जांपल्स बताता हूँ, आई ऑलरेडी टोल्ड यू दैट आई एम गिविंग यू टू टाइप्स ऑफ एग्जांपल, राइट? वन इज नॉट फॉर द राइटिंग. ओके, दॅट इज जस्ट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग. वटपौर्णिमा, ते अंडरस्टँडिंग साठी एक्झाम्पल. त्याला काय समजतंय, तो चेक करणारा तुमचा दुसरा कोणीतरी असेल तर वटपौर्णिमा त्याला काय समजतंय, आणि त्याचा सिग्निफिकन्स तर सांगा मग. वटपौर्णिमा म्हणजे काय? ओनली रायटिंग वटपौर्णिमा म्हणजे एक दोघी एक्स्ट्रीम एंड आहेत. एक फक्तच वटपौर्णिमा लिहिलेलं आहे, तुझं काय तुला समजायचं ते समजून घे बाबा तू याच्याने, ठीक आहे. आणि दुसऱ्याने एक्सप्लेन केले तर एक पानभर एक्सप्लेनेशन केलेलं आहे. इट इज नॉट दी मेथड. ओके, येते लक्षात? तो एक्झाम्पल्स जे लिहू शकतो, जे नोट मध्ये एक्झाम्पल दिले तेच लिहा फक्त. ओके, मी हे बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. सगळ्यांनी, ऑलमोस्ट सगळ्यांनी जे समजण्याचे, जे डिस्कशनचे एक्झाम्पल आहे तेच लिहिलेले आहेत. गुलाबजामचे एक्झाम्पल नका लिहू रे तिथे. ठीक आहे, गुलाबजामचे एक्झाम्पल समजण्यासाठी आहे. ओके, येते का लक्षात? ते नोट मध्ये दिले आहेत ना, ऍक्च्युअल एक्झाम्पल, कंटेम्पररी एक्झाम्पल्स, ते लिहा. ओके, अँड एक्झाम्पल शुड बी सेल्फ एक्सप्लेनेटरी. अंडरस्टूड? ओके,